जय शिवराय. आज आपण 2025च्या 4थ्या वर्षानिमित्त आपण आज इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठे पाडा तालुका भेंडी जिल्हा ठाणे इथे आलेलो आहोत आणि सोबत आहे सृष्टी संजीवनी आणि शौर्य. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. हे बघ आता आपण बाहेर हत्ती बघून या साईडला पण मी असं बनवलेलं आहे तुम्हाला. या साईडला असे हत्ती वगैरे इथे मस्त मावळे घोडेस्वार घोडे वगैरे दाखवलेले. हे बघा इथे मावळे सगळे आपले भाला फेक तलवार बाजी इकडे आणि या साईडला इकडे हर हर महादेवाची एक मूर्तीला शिवलिंग शिवाची हे तोफ गार्डन. त्या साईडला पण हत्ती आणि घोडे दाखवलेले आहेत आणि हा सगळं आपला गडाचा जसा प्रवेशद्वार असतो तसा इथे मसाली पण तयार केलेले आहेत. ढाली राजमुद्रा आणि ह्या साईडला पण आपण दाखवतो तुम्हाला इकडे. सॉरी आला मी काय नाही ना सेम इकडे मावळे इकडे मावळे खाली बोललं बघा यांचे. चला तेव्हा मंदिर हे बघा मंदिर. असे ग्रंथ वगैरे आहेत आणि इथे मूर्त्या पण आहे. आपण आपल्या गाडीमध्ये किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी इथे मूर्त्या पण त्यांनी ठेवलेल्या आहेत. ग्रंथ आहे फोटो पण आहे वेगवेगळे आपले इथे बुधभूषण आहे. अंत असते फारंबर हे पण येतं. राजछत्रपती आहे नंतर आता वरती आल्यानंतर आपल्याला साहेबवरून ह्या साईडला पार्किंगची व्यवस्था पण केलेली आहे. आपली बघू शकता आपली गाडी इथे आपण पार्क केलेली आहे. त्यासाठी आपली ही लाईन लावलेली आहेत महाराजांच्या बघू शकता. आणि हे बघा हे मागच्या साईडने या मंदिराचा इथे आपली भगवी पताका. मागे रम्य परिसर. आपण आता इकडे जो स्टार्टिंगला इथे सुरुवात करू या साईडला बघू शकता. तिकडे आपल्याला संताची माहिती दिलेली आहे. तिथे संत परंपरा दाखवली आहे. संत परंपरा जनाई आहे नामदेव महाराज आहे संत कुमार आहे सावता आहे तुकाराम महाराज आहे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आपले शहाजीराजे बघा माहिती बघा. मासाहेब जिजाऊ जिजाऊ मातेचा परिचय दिलेला आहे. आणि नंतर हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला त्यावेळेचं जन्माचं हे दिलं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म दाखवला आहे. शिवाजी महाराजांना इथे शिकवताना जिजाऊ शिवाजी महाराजांनी शिकवताना ग्रंथ वगैरे इथे सांगतात. त्यांच्या मावळे इथे स्वराज्याची शपथ घेताना दाखवलं आहे. इथे मासाहेब तुळजाभवानीचा आशीर्वाद घेताना. इथे तुकाराम महाराजांचे आपल्या कीर्तनामध्ये बसले शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना. इथे शिवाजी महाराजांना जिजाऊ माता सांगताय की आपला हा भगवा झेंडा फडकायचा आहे. तिथे पहिला किल्ला स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा. हे बघा त्यांची सवंगडी महाराजांची सवंगडी महाराजांचे जे मावळे त्यावेळेची महाराजांनी लहानपणी असताना हे सगळ्या मावळे एकत्र करून शेतकऱ्यांविषयी माहिती देते शिवाजी महाराज. हे बळी सोन्याचा नांगर चालवला आपला ते पुण्यामध्ये
हे काय पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगरताना शिवाजी महाराज आणि मासाक जिजाऊ त्याला हे सोन्याचं फाळ आहे. म्हणजे जमीन पुण्य गेली तिथे अशी अपशकुनी पहार वगैरे लावून टाकली होती तिथे ती उकळून टाकली. अफजल खान आहे ते हे अफजल खान शिवाजी महाराज प्रतापगडावरचं पण आणि ते आपल्याला अफजल खानाचा वध वगैरे दाखवला म्हणजे कोतळा काढताना तोच फोटो परत आहे ना अफजल हे चिरखत वगैरे हे चिलाम याला चिलाम म्हणतात. मराठा कट्यार आहे हे विजयनगरी कट्यार वाघनकाचे प्रतिकृती वाघनक हे आपली जगतपुरी याला जगदापुरी ही अशा हे खैबर अंकुश हत्तीवर वापरतात हत्तीला अंकुश म्हणतात अंकुश हे कुऱ्हाड हे वेगळे ते त्याला काय म्हणतात गुर्जी काय गुज हे आपलं ते आहे ना भीमाचं सारखं ते मराठा तलवार आहे राजपूत तलवार आहे मुघल तलवार ही इकडची मुघल तलवार ही अलमानी तलवार. इकडे आरमार स्थापन केलं होतं महाराजांनी. समुद्रामध्ये आपली जहाजबोट चालू केली त्यावेळेस नेव्हीच्या पालक नेव्हीच्या जनक फादर ऑफ इंडियन नेव्ही हां ते आहे ना तू घेतलं होतं ना ते फादर ऑफ इंडियन नेव्ही महाराज. महाराजाचं रूप घेऊन ते पन्हाळा पावनखिंडीमधून शिवाजी काशी तर सेम महाराज झाले ते सुटले पन्हाळ्याच्या गड्या हे आता कसं केलं एक बाजीप्रभू देशपांडे वगैरे बांदल वगैरे ही लढाई हे लहान महाराज सुटका झाली महाराजांनी ते पळून गेला होता सहिस्ते खानाचे बोटे कापडे ते पावनखिंडीमध्ये लढाई नाही मोरावरचे देशपांडे हे तिकडचे पुरंदर किल्ल्यावर नाही का मी गेलो बाजूला ते पुरंदर किल्ल्याचं आहे हे मोरावरचे बाजी देशपांडे हे बळजी नाईक त्यांचा जन्म वगैरे ते गुप्त माहिती घेताना हे आग्रह सुटका प्रतापराव गुजर आणि आपली घोरपड दाखवलेली आपण बघितलेली ती घोरपड बघू शकता तिथे साहेब जिजाऊचं हे तुला केली होती तुला वजन केलं होतं सोनं नाणं हे होणे हां हे शिवाजी महाराज हे संभाजीराजे जिजाऊ हे लिहिलं बघ स्वराजी जननी जिजाबाई यांचे सुवर्ण तुला हे बघ वेगळ्या परत इथे जमदार तलवार बघा जमदार इतक्या का तलवार कुकरी ही कुकरी इथे कुकरी नेपाळी लोक दांडपट्टा म्हणते त्याला दांडपट्टा ते काय तुला दांडपट्टा मराठा धोप आहे खंडा तरवार आहे चिलका परशुपुराडी वगैरे इथे भाला ह्याच्यामुळे आपल्या नवीन मुलांना त्यांनाही हा नवीन इतिहास माहिती होऊ शकतो. आपला हा इतिहास जतन केल्यामुळे खूप छान आहे. माहिती दिलेली आहे. त्यांचे शस्त्र असेल, त्यांच्या जिजाऊ मासाहेब असेल, मावळे असतील, त्यांच्या गडकिल्ल्याची माहिती दिलेली आहे. खूप छान इथे माहिती दिली आहे. इथे बघू शकतात हा राज्याभिषेक झालेला आहे किंवा अष्टप्रधान मंडळाचा प्रसंग दाखवला आहे. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ, त्यातले हे असं थोडी ते रस्ता दाखवलेले आहेत. आणि इथे आपले इथे
होलकरने आपल्या गड किल्ल्याचं ते काम करताना दाखवलेलं आहे. महाराजांनी बांधकामाचे ते रूपरेषा दाखवताना जगदीश्वर मंदिर वगैरे हे आपले हिरोजी इंदोरकर. आणि हे सिद्धी हिलाल शहाजीराजे बंधू कलगीराजे आणि सिद्धी हिलाला पदरी घेऊन वाढवले स्पर्धेपासून पोचले घालण्याचे त्यांचे संबंध आलेले होते. सिद्धी हिलाल नंतर शहाजीच्या पदरी उत्तम बारगीर होते ते आपले दाखवण्यात आलेले आहेत. आणि ते सर सेनापती हंबीरराव मोहिते त्यांची माहिती आहे. मामा संभाजीराजे राजा महाराज आणि इथे प्रति शिवाजी नेताजी पालकर हे आपलं त्यांचं हे परत धर्मात शुद्धीकरण करून घेताना दाखवलेलं आहे. म्हणून इथे आपल्याला हा सरनोबत देशाची कंकाचं हत्तीचं सोंड काढताना दाखवलेलं आहे. हे हिरकणी माता हे कोंडाची फर्जंद वगैरे आपली मावळे पन्हाळगड मोहीमसाठी रवाना होताना दाखवलेले शहाजींचा आपल्या शिवाजी सोहळ्याची मिरवणूक दाखवलेली आहे. हत्तीवर बसून आपली मिरवणूक चालते महाराज. मागे संभाजीराजे मोठा आहे ते शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं सहर्ष शून्य स्वागत करतोय. ज्याचे आई वडील पुण्यवान तेच करतील दान या युक्तीप्रमाणे आपण या शक्तीपीठामध्ये आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन आला. फोटो काढताना विनंती असेल महाराजांना कुठल्याही प्रकारे पाठ होता कामा नाही. कुणीही सेल्फी घेऊ नका विनंती असेल. प्रतिष्ठानाकडनं आपल्याला फोटोसाठी परवानगी भेटलेली आहे. त्या पद्धतीने एकच फोटो घेऊन पुढे सरकवायचे आहे कारण अनेक सोबत लागेल उभे आहे. ताराबाई बख्खत येथील पतीचे तक्ते खची ज्याचे आई वडील पुण्यवान तेच करतील दान या येण्याची वेळ आली मुलाला हे सांभाळा. महेश कदम या दादाकडनं 200 रुपयाचं आर्थिक सहकार्य या शक्तीपीठाला लाभलंय. दर्शक ते आपलं हे मंदिर आहे. मी आवर्जून सांगेन 2017ला यशस्वीरित्या भूमिपूजन झालं. त्यानंतर चालू वर्षी म्हणजे 2025ला श्री विश्ववंदिते छत्रपती शिवरायांचं हे शक्तीपीठ. दादा सेल्फी नका घेऊ कोणी विनंती असेल तुम्ही समोरून फोटो घ्या. महाराजांच्या जवळ घ्या जाऊन मी विनंती करतो की तुम्हाला महाराजांच्या जवळ जाऊन फोटोसाठी आम्ही परवानगी दिलेली आहे. या दादाकडनं 111 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. खूप खूप धन्यवाद. शिवभक्तांना विनंती असेल कोणीही सेल्फी घेऊ नका. सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका. महिला वर्गाला विशेष सूचना असेल की तुमचे जे केस आहेत ते बांधलेले असावे कारण आपण महाराजांच्या समोर जातोय. म्हणून मी विनंती करतोय की तुमचे केस जे आहेत ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तीपीठाला भेट दिली. सर्वांनी आपण दर्शन घेतलं, माहिती घेतली, मस्त इतिहास समजला. परत एकदा सर्वांना जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव.